विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं असेल। तर मैत्रीपूर्व लढत करावी असे सांगितल्यावरती पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या नगरसेवक आणि ठाकरे गटाच्या नगरसेवक त्याबरोबरच कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांकडे आपला मोर्चा वळवला। भाजपनं कामं केली नाही, त्यांनी दबाव टाकून मागील काही वर्ष कामं करून दिली नाहीत असा थेट आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला। भाजपच्या माजी नगरसेवक अश्विनी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे, तर भाजपनं कामच केलं नाही, कोणता विकास केला नाही असा आरोप करत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी प्रवेश केला। महिला शहर प्रमुख रुपाली अल्हाट, योगेश बोराटे, संदीप अल्हाट, संगमेश वलांडे आणि इतरांनी प्रवेश घेतलाय। सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल असं नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्या भाजपच्या माजी नगरसेविका होत्या पिंपरी चिंचवडच्या, तुम्ही आज अजित पवारांच्या गटात प्रवेश घेतला, काय कारण आहेत नेमकी? वार्डामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आल्या, त्या अडचणींना सामोरे जात असताना आमच्या सर्वांनी हा निष्कर्ष घेतला की हा बाबा आपण अजितदादांच्या बरोबर जाऊन काम करायचं। कोणत्या अडचणी आल्या? कारण भाजप अख्ख्या राज्यात सगळीकडे सगळे प्रवेश भाजपत घेत आहेत, भाजप एकाती सत्ता आणायच्या तयारीत दिसत आहेत, एकत्र लढणार नाहीयेत, त्यांच्या सगळ्या तयारी सुरू आहे। जिथे अनेक जण भाजपात प्रवेश घेत आहेत तिथे तुम्ही राष्ट्रवादीत येताना दिसता। ॲक्च्युली भाजप पक्षाविषयी आमचं काही नाही, परंतु प्रभागात अनेक दिवस काम करत असताना, चांगली कामे करत असताना स्थानिक भाजपच्या ज्या आमचे पदाधिकारी होते, सहयोगी, त्यांनी अनेक वेळा आम्हाला काम करत असताना त्रास दिला व चांगली कामे करत असताना निश्चितच आमची कामे अधिकाऱ्यांना सांगून दबाव टाकून ती कामे थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही ज्यावेळी अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहर चांगल्या प्रकारे वसवलेलं असताना पुनश्च एकदा आम्हाला वाटलं की अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आम्ही आज या ठिकाणी अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला आहे। विकासाच्या बाबतीत अजितदादाचा कोणी हात धरू शकणार नाही आणि आमच्या चिखली भागाचा विकास अजितदादा त्याला पूर्ण आम्हाला मदत करतील म्हणून आम्ही अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। दादांचं काम करण्याची शैली अशी आहे की दादांनी एकदा ठरवलं की ते काम झालं पाहिजे तर दादा करूनच दाखवतात आणि आम्हाला त्यांचं काम आवडतं म्हणून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे काम वाटचाल चालू केलेली आहे। प्रभागातली जी कामं राहिलेली आहे खरं तर त्याचा विचार करून आज आम्हाला हा एवढा मोठा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि प्रभागामधील नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे आणि माननीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असता नागपूर भाजपचे अनेक पदाधिकारी मात्र स्वबळाचा नारा देत आहेत।